शहापूरमधल्या एका शाळेत 14 ते 15 वयोगटातील मुलींना कपडे काढायला भाग पाडण्यात आले। त्यांना विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळले आणि त्यामुळे मासिक पाळीच्या संशयाने विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली। त्यानंतर संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत शाळेच्या मुख्याध्यापिकाला घेराव घातलाय। घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विश्वस्त, शिपाई यांच्यासह 8 जणांवरती पोक्सो अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर जो घडलेला प्रकार होता त्यानुसार आपण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। एकूण 8 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 महिलांना आपण ताब्यात घेतलेला आहे। इतर आरोपींना ताब्यात घेण्याची आणि अटक करण्याची आपली कारवाई सुरू आहे। शाळेची त्यांची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने ज्या मुख्याध्यापिका आहे त्यांना तात्काळ निलंबित केलेलं आहे। आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतीये। शहापूरच्या घटनेचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनामध्ये उमटलेले आहेत। या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचाही प्रयत्न केलेला आहे, तर दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मंत्री महाजन यांनी दिलं। बापाला लाज वाटेल अशी आहे त्या पोरींना, म्हणजे जी मी माहिती घेतली तिथनं जे फोन आले, म्हणजे त्या बाईला काही लाज लज्जा काय, ती बाई आहे की कोण आहे, हैवान आहे? त्यामुळे त्या बाईला पहिलं टाका जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा। ठीक, ती तिथं राहताच कामा नये, तसा आपण आदेश देवा साहेब। मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने व्यवस्था करून तपासणी केल्या। अध्यक्ष महाराज, या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत। अध्यक्ष महाराज, कुठलंही काही नाही, काय चाललंय या महाराष्ट्रात? अध्यक्ष महाराज, अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे, हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज, आणि म्हणून तुम्ही आदेश द्या। मी आत्ताच आदेश दिलेले आहेत, योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी। आपण तात्काळ कारवाई मला वाटतं झालेली असेल। माझ्या समोर विषय चाललेला होता। माननीय मुख्यमंत्री अतिशय कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत। आपण म्हणतात त्यापेक्षा कडक कारवाई होईल। तर शहापूरच्या घटनेवर महिला आमदारांनी संताप व्यक्त केलेला आहे। शहापूरमध्ये बाईपणाचे धिंडवडे काढले असं चित्रा वाघ म्हणाल्या। कठोर शिक्षा व्हायला हवी असंही त्यांनी म्हटलंय आणि मनीषा कायंदेंनी देखील अशीच मागणी केलेली आहे। अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे। ही घटना फक्त अमानवीय नाही तर मुलींच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारी ही घटना आहे। त्या ठिकाणी आणि मानसिक छळाचं वातावरण आहे, हे अतिशय चुकीचं आहे। बाईच्या बाईपणाचे धिंडवडे त्या ठिकाणी काढले गेले, हे आम्ही कधीच खपवून घेणार नाही। या घटनेसंदर्भामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि शाळा जे कोणी मुख्याध्यापिका असतील, शाळा व्यवस्थापन असेल, निर्लज्जपणाचा कळस आहे। एखाद्या मुलीला पाळी आली किंवा काय, तुम्ही त्यांची आई बनून तिथे त्यांना संरक्षण द्यायचं असतं, त्यांना शिकवायचं असतं, त्यांची काळजी घ्यायची असते का? अशा प्रकाराने त्यांना निर्लज्जपणे त्यांच्याशी वर्तन करायचं असतं? हे जी कुठली शाळा आहे यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे। या शाळेला खरं तर बंद करण्याची नोटीस द्यायला पाहिजे, शाळेची मान्यता काढून घ्यायला पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।